नवरात्रीमधल्या प्रत्येक दिवसाला काही ना काही विशेष असं महत्त्व आहे। त्यापैकी सप्तमी, अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन केले जाते। कुमारिका मुलींना बोलवून त्यांना एक वस्तू दिली जाते, त्यांची पूजन केलं जातं आणि त्यांच्यासाठी जेवणही बनवलं जातं। आज या व्हिडिओमध्ये आपण कन्यापूजनसाठी बनवली जाणारी थाळी, कांदा लसूण विरहित ही थाळी बनवली आहे। ती कशी बनवायची ते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये कन्यापूजनसाठी कांदा लसूण विरहित टोमॅटो आणि बटाट्याची रस्सा भाजी, टम्म फुगलेली पुरी, हरभऱ्याची सुकी भाजी आणि शिरा कसं बनवायचा ते पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात पहिली रेसिपी आपण शिरा बनवतोय। गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली होती, त्यावरती 2 चमचे तूप घेऊया। तूप छान वितळलं की त्यामध्ये आपण ड्रायफ्रूटचे तुकडे भाजून घेणार आहोत। तळून घ्यायचे। गोल्डन ब्राऊन कलर झाला की आपण या तुपातून बाहेर काढून घेऊया। त्यानंतर 1 वाटी बारीक रवा याच तुपामध्ये मी भाजून घेत आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत हा रवा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडी वेलची पावडर घालायची आहे, म्हणजे शिरा जो आहे तो चवीला अतिशय छान होतो। सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालायचं आहे। पाणी घातलं की लगेच पटकन हा शिरा जो आहे तो पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, नाहीतर त्या रव्याच्या गाठी होतात। थोड्या वेळाने असा घट्टपणा या शिऱ्याला येतो। गॅसची फ्लेम इथे लोच ठेवायची आहे। त्यानंतर यामध्ये पाऊण वाटी आपण साखर घालणार आहोत आणि ही साखर व्यवस्थित या शिऱ्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। लो फ्लेमवरती ही साखर जी आहे ती या शिऱ्यामध्ये विरघळली जाते आणि पुन्हा एकदा यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत। जे आपण मगाशी तुपामध्ये तळून घेतले होते ते ड्रायफ्रूट्स मी इथे घालून घेत आहे। व्यवस्थित सगळं काही मिक्स करून घेऊया आणि 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवरती असाच हा शिरा शिजून देऊया। 2 ते 3 मिनिटांनंतर शिरा कढईपासून थोडा वेगळा व्हायला लागतो, त्यावेळी आपण गॅस बंद करूया। शिरा आपला तयार आहे। आता आपण हरभऱ्याची सुकी भाजी बनवतोय। त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घेऊया। त्यामध्ये जिरे आणि 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत। त्यानंतर यामध्ये असे शिजवून घेतलेले हरभरे घालायचे आहेत। हे हरभरे मी 5-6 तास पाण्यामध्ये आधी भिजत घातले होते। त्यानंतर कुकरला शिजवून घेतलेले आहेत। 3-4 शिट्ट्या करून शिजवून घेतलेले आहेत। आता यामध्ये काही सुके मसाले घालूयात। त्यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला घालते, थोडीशी हळद घालायची आहे, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे, ज्याने तिखटपणाही भाजीला येईल। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे आटून द्यायचं आहे। लो फ्लेमवरती ही भाजी छान परतून घ्यायची आहे। हरभरे शिजवून घेतलेत त्यामुळे पाणी घालून शिजवण्याची काही गरज नसते। गॅस बंद करूया। भाजीही तयार आहे। आता आपण रस्सा भाजी बनवून घेऊया। एका पातेल्यामध्ये थोडं तेल घेऊया। 2 चमचे तेल घेतलेलं आहे। त्यानंतर ह्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आणि 1 टोमॅटो असं बारीक चिरून घेतलेलं आहे, ते टोमॅटो या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। टोमॅटो जे आहे ते तेलामध्ये व्यवस्थित मऊ असं झालं पाहिजे, त्यासाठी थोडंसं मीठ घालून घेऊया, म्हणजे टोमॅटो छान भाजलं जाईल। लो फ्लेमवरतीच हे टोमॅटो छान भाजून घ्यायचा आहे, याचा कच्चेपणा पूर्ण गेला पाहिजे, ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले। आता मी इथे अर्धी वाटी पाण्यामध्ये काही मसाले ॲड केले होते, जसं की गरम मसाला, थोडी हळद आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे, ती या टोमॅटोमध्ये घालून घेऊया। त्यानंतर 3 बटाटे मी इथे उकडून त्याची साल काढून चिरून घेतलेले आहेत, हे बटाटे इथे घालून घेऊयात। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। लागेल एवढं पाणी घालायचे आणि थोडंसं मीठ घालायचे। या भाजीला एक उकळी येऊन द्यायची आहे। त्यानंतर बारीक गॅसवरती 5 ते 7 मिनिट लो फ्लेमवरतीच ही भाजी छान शिजवून द्यायची आहे। आपण कांदा लसूण विरहित ही थाळी बनवत आहोत। भाजी आपली तयार झाली। आता आपण पुरी बनवण्यासाठी एका ताटामध्ये गव्हाचे पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये 4 ते 5 चमचे बारीक रवा मी घेत आहे, ज्याने पुरी आपली अतिशय खुसखुशीत आणि छान होईल। थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आहे। हाताने हे सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता यामध्ये आपण लागेल असं पाणी घेऊन, जसं आपण चपातीची पीठ मळतो त्याप्रमाणे हे पुरीचं पीठ मळून घेणार आहोत। पाणी एकदम घेऊ नका, नाहीतर पीठ पातळ होतं आणि जरी पातळ झालं तरी थोडं गव्हाचं पीठ तुम्ही ॲड करू शकता। हे अशा पद्धतीने व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे, ज्याप्रमाणे आपण चपातीला मळतो तसं। अशा प्रकारे पीठ मळून झालं की थोडं यावरती तेल घेऊया आणि पुरी बनवण्यासाठी जी कणिक आपण जी मळतो ती थोडी घट्टसरच मळायची आहे, तर पुरी छान होते, टम्म फुगते तळताना। अशा प्रकारे तेल लावूनही मी 2 ते 3 मिनिट छान मळून घेतलेली आहे आणि 10 ते 15 मिनिट आपण झाकून ठेवूया। 10 ते 15 मिनिट झाल्यानंतर आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। ज्या आकाराची तुम्हाला पुरी बनवायची आहे त्याप्रमाणे याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता आपण याचा एक छोटा गोळा घेऊया।
याला मी गव्हाचंच कोरडं पीठ लावलेलं आहे आणि दोन्ही साईडने व्यवस्थित लाटून घेऊया। सगळ्या साईडने व्यवस्थित लाटायची आहे, एकसारखी लाटायची आहे। पातळ जास्त लाटायची नाही, जास्त जाडही ठेवायची नाही आहे। ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे ही पुरी आपण अशा प्रकारे लाटून घ्यायची आहे। लाटून झाली की आपण तेलामध्ये सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत। पुरी तेलामध्ये तळायला सोडण्याआधी तेल छान कडकडीत तापलं पाहिजे। गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि त्यानंतर ही पुरी आपण तेलामध्ये तळणार आहोत। दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत पुरी तेलामध्ये छान तळून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवल्यामुळे पुरी तेलामध्ये फुगली जाते आणि व्यवस्थित तळली जाते, कच्ची राहत नाही आतून। त्यासाठी दोन्ही साईडने अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ही पुरी तेलामध्ये आपण तळून घ्यायची आहे। अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन कलर आला की आपण तेलामधून बाहेर काढून घेऊया। अशा प्रकारे मी ते सर्व पुऱ्याही बनवून घेतलेल्या आहेत। चला तर मग आपण कन्याभोजनची ही जी थाळी बनवली आहे, कांदा लसूण विरहित ही थाळी बनवलेली आहे, ही आपण सर्व करून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान झटपट आणि पटकन अशी ही थाळी सोप्या पद्धतीने घरीच आपण बनवलेली आहे। या कन्यापूजनला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। ही थाळी पटकन होते, बनवून बघा। तुम्हाला ह्या रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आणि व्हिडिओ जर आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा। फ्लेवर्स आणि स्पाइस या चॅनेलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे नवीन नवीन रेसिपींचे व्हिडिओज तुम्हाला लगेच बघता येतील। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत। हा व्हिडिओ तुम्ही जो पाहिला आहे कन्याभोजन थाळीचा, तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।